कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या निधीतून मी या शेडचा अनेक वर्षांपासून पाठपुरावा करून ही शेड आपण तयार केली होती. खाजगी विकासकांनी बिल्डिंगची तोडकाम करताना या शेडचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं आहे. त्याचबरोबर या जो स्कायवॉक आहे याच्यावरून मोठ्या प्रमाणात नागरिक डोंबिवलीकर प्रवास करत असतात आणि आपण बघत असाल तर ज्या पद्धतीने ही बिल्डिंग पडली आहे, एवढी बिल्डिंग जर कोणाच्या नागरिकांच्या जर डोक्यात पडली असती तर मोठी जीवितहानी होण्याची शक्यता होती. बिल्डरांनी किंवा विकासकांनी कुठलीही काळजी न घेता निष्काळजीपणा करून आता आपण बघत असाल तर शिवसैनिकांनी हा ब्रिज बंद केला आहे. दुपारी ही घटना झाली आहे पण हा ब्रिज अजूनपर्यंत चालू होता, लोक अजून प्रवास करत होते आणि आता शिवसैनिकांनी हा सगळ्या आमच्या पदाधिकाऱ्यांनी ब्रिज बंद केला आहे आणि आता वॉर्ड ऑफिसरांना इथे बोलवलंय. आजूबाजूला सगळी बॅरिकेडिंग आम्ही करून घेतोय. जो कॉन्ट्रॅक्टर इथे काम करत होता त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याला ही आयुक्तांना विनंती केलेली. कदाचित त्यांना जी महापालिका आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांना मांस मच्छी बंद करणं किंवा इतर सगळ्या गोष्टी आहेत याच्याकडे जास्ती लक्ष आहे आणि नागरिकांच्या सुविधांकडे त्यांचं दुर्लक्ष होत आहे असं मला वाटतं.